second year in branch of physics, and my second topic name is 8085 microprocessor. So in today's seminar and today's session, we will discuss about 8085 microprocessor. But firstly, I discuss about what is microprocessor, introduction to microprocessor. Then I will discuss about buses, which are buses are used in this 8085 microprocessor. Then I will talk about 8085 microprocessor, where it is used and examples of 8085 microprocessor. Then I will discuss about architecture of microprocessor. Okay? तो याद करके आया था मैं इंग्लिश में बताऊंगा मराठी में इंग्लिश बघा मायक्रो प्रोसेसर शिकायचं आपल्याला. मायक्रो प्रोसेसर वर्ड मधून तुम्ही काय लक्षात घेता, मायक्रो मीन्स काय होते छोटा, प्रोसेसर मीन्स काय करते जो प्रोसेस करते. मायक्रो प्रोसेसर ही काय असते छोटीशी चिप असते जी काय करते प्रोसेस करते. प्रोसेस करते म्हणजे काय करते, इट इज यूज्ड टू रन द प्रोग्राम. काय करते मायक्रोप्रोसेसर, इट इज यूज्ड टू रन द प्रोग्राम. प्रोग्राम काय सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स, प्रोग्राम काय सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. बस एक लूप मध्ये लक्षात ठेवा की काय मायक्रोप्रोसेसर. मायक्रोप्रोसेसर इज अ सिंगल चिप. ओके, काय करते ते इट इज यूज टू रन द प्रोग्राम. प्रोग्राम रन करते. प्रोग्राम काय सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे, आता आपण बघू प्रोग्राम काय इन्स्ट्रक्शन काय. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा मायक्रोप्रोसेसर इट्स लाईक मायक्रोप्रोसेसर इट्स लाईक अ ह्युमन ब्रेन. ठीक आहे, ह्युमन ब्रेन काय करतो आपला प्रोसेस करतो. जसं बघा आता आपला ब्रेन आहे काय आपला मायक्रोप्रोसेसर. आपण काय करतो, ठीक आहे मला इकडे जायचं आहे, मला इकडे जायचं आहे. तुम्ही काय केलं पहिले विचार केला की मला इकडे जायचं आहे. मला काय करावं लागेल माइंड मध्ये एक प्रोग्रामिंग बनावं लागेल. मला इकडे जायचं आहे, मला काय करावं लागेल पहिले पाय असं करावं लागेल, मग असं मग असं. ठीक आहे, मग चालावं लागेल. काय केलं मी माइंडने काय दिलं पूर्ण बॉडीला इन्स्ट्रक्शन दिलं. ठीक आहे, काय बनवलं एक प्रोग्राम बनवला मला इकडे जायचं आहे. ठीक आहे, हा एक प्रोग्राम. त्याच्यानंतर काय केलं मी प्रोसेस करून काय दिलं पूर्ण बॉडीला काय दिलं इन्स्ट्रक्शन दिलं. ठीक आहे, तो झाला एक प्रोग्राम. तसंच तुम्ही करू शकता. दुसरं मला मागे बघायचं आहे तर काय करू मी माइंड मध्ये एक प्रोग्राम बनवेल. ठीक आहे, मला मागे बघायचं असं बघून असं झालं. ठीक आहे, हा झाला एक प्रोग्राम. त्याच्यानंतर थर्ड वाला मला डान्स करायचं तुम्ही असं करू शकता. ठीक आहे, हे काय झालं एक प्रोग्राम झाला. प्रोग्राम झाला समजलं. प्रोग्राम म्हणजे काय प्रोग्राम झाला. इन्स्ट्रक्शन म्हणजे समजलं काय करायचं तुम्हाला. आता बघा माहिती मी डिस्कस करतो इंट्रोडक्शन टू मायक्रोप्रोसेसर. मायक्रोप्रोसेसर म्हणजे समजलं तुम्हाला काय आहे. मायक्रोप्रोसेसर एक चिप आहे. काय करते इट इज यूज टू रन द प्रोग्राम. प्रोग्राम रन करते. प्रोग्राम काय सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. देन बसेस, कोणकोणत्या बसेस मायक्रोप्रोसेसर मध्ये यूज होते. ठीक आहे, त्याच्याबद्दल बघू. त्याच्यानंतर 8085 मायक्रोप्रोसेसर नेमकं काय आहे, म्हणजे कुठे कुठे यूज होते 8085 मायक्रोप्रोसेसर. देन आर्किटेक्चर. ठीक आहे, आपला महत्वाचा पार्ट आहे आर्किटेक्चर. बघ कम्प्युटर मध्ये तुम्ही अशी चिप बघितली तर ठीक आहे ना, हेच आहे मायक्रो प्रोसेसर. असे खूप सारे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये आपण मायक्रो प्रोसेसर युज करतो. मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय सांगितलं की प्रोग्राम रन करायसाठी होतो. प्रोग्राम कुठे कुठे रन होते, खूप सारे असे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. जसं एखादी कॉमन एक्झाम्पल घेऊ शकतो, कम्प्युटर, लॅपटॉप, टीव्ही, रिमोट कंट्रोल, इव्हन ट्रॅफिक लाईट मध्ये पण काय होतो मायक्रो प्रोसेसर युज होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पहिले बघा हे एक्झाम्पल दिले की मायक्रो प्रोसेसर कुठे कुठे युज होतं. कम्प्युटर मध्ये ऑब्व्हियसली होते. त्याच्यानंतर मोबाईल प्रोग्राम रन करतो पण त्याच्यातले प्रोग्राम तुम्हाला माहिती आहे ना. ठीक, त्याच्यानंतर रिमोट कंट्रोल, त्याच्यानंतर ट्रॅफिक लाईट. बघा हे एक्झाम्पल काय आपण थोडंसं प्रोग्रामिंग बघून घेऊ कारण 8085 मायक्रोप्रोसेसरचा एक प्रोग्राम. ठीक आहे, एक एक्झाम्पल. ठीक, याच्यामध्ये काय करून राहिलो आपण ट्रॅफिक लाईट आहे. 3 कलरचे लाईट आहे, रेड, येलो अँड ग्रीन. काय करतो आपण याच्यामध्ये प्रोग्रामिंग काय करतो, याच्यामध्ये काय मायक्रोप्रोसेसर फिट आहे. याच्यामध्ये काय करते पहिले रेड शो करेल, त्याच्यानंतर बंद करेल, त्याच्यानंतर कोणता येलो, त्याच्यानंतर ग्रीन. ठीक आहे, लूप बाय लूप काय होत आहे एक एलईडी ऑन होत आहे, ऑफ होत आहे, ऑन होत आहे, ऑफ होत आहे. ठीक आहे, त्याला समजत आहे गाड्या इकडे चालल्या गाड्या तिकडे चालला नाही. तो त्याच्यामध्ये मायक्रोप्रोसेसर फिट आहे. तो काय करताय लूप बाय लूप लाईट ऑन करताय, ऑफ करताय, ऑन करताय, ऑफ करताय. ठीक आहे, समजलं. याच्यामध्ये प्रोग्रामिंग काय रमत आहे, काय काम आहे याचं, जस्ट एलईडी ऑन ऑफ करायचं. ठीक, आता बघू ही डायग्राम आहे कम्प्युटर, आउटर डायग्राम आहे. कम्प्युटर मध्ये काय असते इनपुट आउटपुट डिव्हाइस. इनपुट आउटपुट डिव्हाइस माहिती तुम्हाला हे झाले इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस जे झाली, स्क्रीन झाली, मॉनिटर झाले, झेरॉक्स मशीन झाली. त्याच्यानंतर काय असतं त्याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर जे आपलं टॉपिक. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असते पुन्हा मेमरी. बघा मायक्रो प्रोसेसर
मायक्रो प्रोसेसरला आपण म्यूपी पण म्हणतो, ठीक आहे. म्यूपी मायक्रो प्रोसेसरला शॉर्ट फॉर्म मध्ये म्यूपी पण म्हणतात. त्याच्यामध्ये काय काय लक्षात घ्या. मायक्रो प्रोसेसर मध्ये एएलयू, त्याच्यानंतर रजिस्टर, त्याच्यानंतर आहे सीयू. ओके, पहिले बघू एएलयू म्हणजे काय. एएलयू मीन्स अरिथमेटिक लॉजिकल युनिट. मीन्स काय करते तो, जितकेही अरिथमेटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स आहेत ते काय करते, परफॉर्म करते. म्हणजे काय म्हणून आपण जसं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कोण करते, एएलयू करते, ठीक आहे. एक्सऑर आहे, नॉर आहे, सगळे जितकी मायक्रोप्रोसेसर मध्ये ऑपरेशन परफॉर्म होते ते एएलयू मध्ये होते, ठीक आहे. त्याच्यानंतर बघू रजिस्टर. तुम्ही तुमचे रजिस्टर बघितले असेल, हा थोडासा रजिस्टर वेगळा आहे. हा काय करते, रजिस्टर स्टोअर द नंबर बट सम अमाऊंट ऑफ नंबर. म्हणजे कमी प्रमाणामध्ये काय करतो, नंबर स्टोअर करतो. डिपेंड ऑन रजिस्टर की रजिस्टर किती बिट्स आहे. 8 बिटचा असेल तर 8 बिट डाटा स्टोअर करतो. त्याच्यानंतर 16 बिटचा असेल तर 16 डाटा स्टोअर करतो, ठीक आहे. मग मेमरी काय करते, मेमरी स्टोअर करते. मेमरी काय काय स्टोअर करते माहिती आहे तुम्हाला, स्टोअर द डेटा अँड ऑल्सो प्रोग्राम. प्रोग्राम पण कशामध्ये सेव्ह आहे, मेमरीमध्ये, आणि डेटा पण कशामध्ये सेव्ह आहे, मेमरीमध्ये, ठीक आहे. प्रोग्राम म्हणजे लक्षात घ्या काय नाही. प्रोग्राम म्हणजे जसं तुमचे ऍप्स झाले, जसे युट्यूब, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, हे काय प्रोग्राम आहे, ठीक आहे ना. प्रोग्राम आणि त्याच्या अंदरचे जे आता जसं इंस्टाग्राम आहे, डेटा काय आहे, डेटा तुमचे ऑडिओ व्हिडिओ सॉंग्स, पुन्हा काय म्हणू शकतो म्युझिक, ते काय डेटा आहे. व्हिडिओ युट्यूब काय एक प्रोग्राम, त्याच्या अंदरचे जे व्हिडिओज आहेत ते काय डेटा आहे, ठीक आहे. युट्यूब काय प्रोग्राम आहे, त्याच्या अंदरचे व्हिडिओज काय डेटा आहे. व्हॉट्सअप काय प्रोग्राम आहे, त्याच्या अंदरचा जो मेसेजेस आहे तुम्ही सेंड करता ते काय डेटा आहे. जसं व्हिडिओ प्लेअर काय एक प्रोग्राम आहे, त्याच्या अंदर आपण व्हिडिओ बघतो ते काय डेटा आहे, ठीक आहे. समजलं प्रोग्राम अँड डेटा म्हणजे समजलं तुम्हाला, ठीक आहे. आता तुम्हाला एवढं तर माहिती आहे, मेमोरीमध्ये डाटा स्टोअर राहते झिरोज अँड वनच्या फॉर्म मध्ये, ठीक आहे. डाटा स्टोअर पूर्ण झिरोज अँड वनच्या फॉर्म मध्ये स्टोअर राहते. झिरोज अँड वनच्या फॉर्म मध्ये स्टोअर राहते. तुम्ही सॅम्पलिंग अँड क्वांटायझेशन बघितलं का, ऐकलं का? बरं काही नाही, जसे तुम्ही बरबाद होणे तसे आम्ही पण बरबादच होणार. म्हणजे तुम्ही 1 वर्ष अगोदर झाले, आम्ही 1 वर्षानंतर झाले. बघा सॅम्पलिंग अँड क्वांटायझेशन काय. सॅम्पलिंग मीन्स तुम्ही अॅनालॉग टू डिजिटल मध्ये शिकलो असेल. अॅनालॉग टू डिजिटल म्हणजे अॅनालॉग म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला रिअल लाईफ मध्ये दिसत आहे, जसं फॅन, मी, चेअर, आणि सगळे काय अॅनालॉग आहे. डिजिटल म्हणजे काय, डिजिटल मध्ये आपण सेव्ह करतो, जसं मोबाईल मध्ये आपला फोटो काढून राहिलो मोबाईल मध्ये, ठीक आहे. म्हणजे आपण अॅनालॉग आपल्याला डिजिटल मध्ये सेव्ह करायचा आहे. तो काय करत, पहिले पहिले मी फोटो काढला माझा, ठीक आहे. सॅम्पलिंग अँड क्वांटायझेशन सांगतो मी. सॅम्पलिंग मीन्स कन्व्हर्टिंग कोऑर्डिनेट्स अँड क्वांटायझेशन मीन्स कन्व्हर्टिंग लाईट ऑर इंटेन्सिटी, ठीक आहे. सॅम्पलिंग बघू, त्याच्यानंतर क्वांटायझेशन बघू, ठीक आहे. आता बघा मी माझा तुम्ही याच्यामध्ये फोटो काढा, जसं व्हिडिओ सुरू आहे आता, त्याच्यामध्ये काय होत आहे, पहिले सॅम्पलिंग होते. सॅम्पलिंग म्हणजे काय होतं, माझं झिरोज अँड वनच्या फॉर्म मध्ये स्टोअर आहे. एक माझं स्ट्रक्चर असं दिसेल पहिलं कॅमेरामध्ये, पहिले काय होईल माझं असं स्ट्रक्चर दिसेल, ठीक आहे. मी असं समजून घ्यायचं. हे काय होईल, पहिले मोबाईल मध्ये डिजिटल मध्ये सेव्ह होईल स्ट्रक्चर. देन त्याच्यानंतर काय क्वांटायझेशन. क्वांटायझेशन मीन्स जो कलर इंटेन्सिटी आहे ना, तो झिरोज अँड वनच्या फॉर्म मध्ये सेव्ह होईल. म्हणजे प्रत्येक लाईट कलरला काय एक कोड आहे, 0, 1 प्रत्येक कोड आहे, त्याच्यामध्ये डिजिटल मध्ये सेव्ह. जसं एखादी मुलगा आहे, बिलकुल पुरा डांबरासारखा काढा, ठीक आहे, बिलकुल पुरा काढा. तर पहिले काय होईल, फोटो काढ आपण डिजिटल मध्ये सेव्ह करू, त्याला पहिले डिजिटल मध्ये सेव्ह होईल, सॉरी काय होते सॅम्पलिंग होईल. पहिले काय त्याचे कोऑर्डिनेट्स येईल, पहिले स्ट्रक्चर येईल. जसं तुम्ही पेन्सिलने स्ट्रक्चर काढता ना तसं स्ट्रक्चर. त्याच्यानंतर क्वांटायझेशन म्हणजे काय होईल, त्याचा जो कलर, जसं त्याच्या टाकलेला 3च बाल आहे, ठीक आहे. तर प्रत्येक त्याचा केसाचा कलर जो आहे तो त्याच्यामध्ये सेव्ह होईल. त्याच्यानंतर त्याच्या शर्टचा कलर, त्याच्यानंतर स्किनचा कलर, त्यानंतर दाढीचा कलर, पूर्ण काय होईल त्याच्यामध्ये झिरोज अँड वनच्या फॉर्म मध्ये स्टोअर होईल. समजा झिरोज अँड वनच्या फॉर्म मध्ये स्टोअर कसं होते फोटो, ठीक आहे. लक्षात घ्या. आता तुम्ही असं म्हणत असाल की मी जेव्हा फोटो असं टॅप करतो मोबाईल मध्ये, तर झिरोज अँड वनच्या फॉर्म मध्ये नाही, म्हणजे असं प्लॉट होताना दिसत नाही. वन काढून डायरेक्ट फोटो येतो, ठीक आहे, डायरेक्ट फोटो येतो. डायरेक्ट फोटो कसा येतो बघा, मायक्रो प्रोसेसरवर डिपेंड आहे. आजकालचे जे मायक्रो प्रोसेसर ते खूप फास्ट आहे, गिगाबाईट, टेराबाईट, मेगाबाईट मध्ये युज करतो. म्हणजे गिगा असं तुम्ही म्हणता, हा मायक्रो प्रोसेसर गिगा हर्ट्स, 2 गिगा हर्ट्सचा आहे. म्हणजे काय झालं, तुम्ही किलो म्हणजे काय होते 1000, मेगा मीन्स मिलियन, गिगा मीन्स बिलियन, आणि टेरा मीन्स ट्रिलियन. सो
सो 2 गिगाहर्ट्जचा आपला जो मायक्रो प्रोसेसर असेल म्हणजे काय होतंय 2 गिगा मीन्स काय होते बिलियन 2 बिलियन हर्ट्ज म्हणजे सायकल पर सेकंद और ऑपरेशन पर सेकंद एक सेकंद मध्ये तो किती ऑपरेशन परफॉर्म करत आहे 2 बिलियन ऑपरेशन पर सेकंद सो तुम्हाला प्लॉट होताना कधी स्क्रीनवर दिसणार नाही किंवा एक एक प्लॉट होत आहे 0 आणि 1 च्या फॉर्म मध्ये फक्त फास्टली प्लॉट होईल ठीक आहे कारण मायक्रो प्रोसेसर खूप फास्टली वर्क करते आजकालचे ऍज कम्पेअर टू द पुराणे वाले मायक्रो प्रोसेसर ठीक आहे ठीक है कंट्रोल यूनिट क्या करते हैं कंट्रोल द डेटा और फ्लो ऑफ इंस्ट्रक्शन इनटू द मायक्रोप्रोसेसर ठीक है कंट्रोल करतो बस एवढं लक्षात ठेवा कंट्रोल द डेटा ठीक है एलयू काय करतो अरिथमेटिक एंड लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करतो रजिस्टर काय करतो स्टोअर द नंबर करतो बट सम अमाउंट ऑफ कंट्रोल यूनिट काय करतो कंट्रोल द यूनिट कंट्रोल द सिग्नल और इंस्ट्रक्शन ठीक है त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण हां ठीक आहे हाऊ टू वर्क मायक्रोप्रोसेसर कसा वर्क करतो फेच डिकोड अँड एक्झिक्यूट हे लक्षात ठेवा फेच डिकोड अँड एक्झिक्यूट फेच म्हणजे काय होते मेमरी मधून जर इन्स्ट्रक्शन आपण आणतो त्याला काय म्हणते फेच मेमरी मधून इन्स्ट्रक्शन आणतो त्याला काय म्हणते फेच त्याच्यानंतर डिकोड म्हणजे काय होते बघा डिकोड म्हणजे 0 0 0 1 1 0 1 1 हे काय ऍडिशन हे काय सबट्रॅक्शन हे काय मल्टिप्लिकेशन हे काय डिव्हिजन ठीक आहे मायक्रोप्रोसेसरला माहित नाही की काय होत आहे एआरयू परफॉर्म करत आहे पहिले बघा जर तुम्ही इन्स्ट्रक्शन मध्ये दिलं 0 0 तर काय होईल ऍडिशन त्याच्यानंतर 0 1 दिलं काय होईल सबट्रॅक्शन 1 0 दिलं तर काय होईल मल्टिप्लिकेशन 1 1 दिलं तर त्यावेळी डिव्हिजन सो काय करतात डिकोड म्हणजे काय करतात समजत आहे बायनरी नंबर्स ला मला ऍडिशन करायचे 0 0 ओ ऍडिशन करायचे 0 1 आहे सबट्रॅक्शन करायचे 1 0 आहे मल्टिप्लिकेशन करायचे 1 1 आहे डिव्हिजन करायचे ठीक आहे हे झालं डिकोडिंग म्हणजे काय जो बायनरी फॉर्म मध्ये जो डाटा आला तो वगैरे समजेल पहिलं मायक्रोप्रोसेसर त्याला म्हणजे डिकोडिंग अँड देन उसके बाद आता एक्झिक्यूट म्हणजे सरळ सरळ समजून जा प्रोग्राम रन करण्यावर ऍक्शन करते ठीक आहे फेच डिकोड एक्झिक्यूट फेच म्हणजे इन्स्ट्रक्शन आणि डिकोड म्हणजे काय समजणे त्याला जे बायनरी फॉर्म मध्ये डाटा आला एक्झिक्यूट म्हणजे काय करतो रन करण्यावर ऍक्शन करते ठीक आहे त्याच्यानंतर बघा इव्होल्युशन ऑफ मायक्रोप्रोसेसर खूप सारे मायक्रोप्रोसेसर आतापर्यंत होऊन गेले पहिला जो मायक्रोप्रोसेसर होता 4004 4 बिटचा मायक्रोप्रोसेसर होता जो 1971 मध्ये डिस्कवर झाला होता त्याच्यानंतर बघा खूप सारे मायक्रोप्रोसेसर येत गेले जसे 8008 8085 आपला टॉपिक आहे ठीक आहे त्याच्यानंतर खूप सारे मायक्रोप्रोसेसर येत गेले 8086 80186 ठीक आहे त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर पेंटियमच्या नंतर i2 i3 i4 i7 i9 ठीक आहे आताचा लेटेस्ट जो मायक्रोप्रोसेसर आहे तो i9 आहे जो खूप म्हणजे लेटेस्ट फेमस आहे जो आय थिंक 2-3 गिगाबाइट मध्ये वर्क करतो ठीक आहे नंतर 4004 मायक्रोप्रोसेसर बघा नेटवर असं देऊनच नाही की 8085 मायक्रोप्रोसेसर कोणी डिस्कवर केला तर बट 4004 मायक्रोप्रोसेसर कोणी डिस्कवर केला हे नाही पण त्यांनीच अपडेट केलं तर ठीक आहे मायक्रोप्रोसेसर ज्यांनी काय केलं डिस्कवर केलं त्यांनीच अपडेट करत त्याला काय बनवलं असं 8085 मायक्रोप्रोसेसर बनवलं असं जेम्स मॅकवेल 3-4-5 टकले दिसत आहे तुम्हाला तेच त्यांनी मायक्रोप्रोसेसर बनवलं आहे 4004 ठीक आहे त्याच्यानंतर बघू बरं ठीक आहे सांग काय 8085 मायक्रोप्रोसेसर इंट्रोडक्शन टू 8085 मायक्रोप्रोसेसर 8085 मायक्रोप्रोसेसर काय 8 बिट मायक्रोप्रोसेसर आहे 8 बिट म्हणजे माहिती बिट म्हणजे तुम्हाला माहिती आहे बायनरी डिजिट 0 आणि 1 त्याच्यानंतर काय 8085 मायक्रोप्रोसेसर जो आहे त्याच्यामध्ये खूप सारे आहेत जनरल पर्पज रजिस्टर आणि स्पेशल पर्पज रजिस्टर माहिती आहे आतापर्यंत दिसत होतं मला ठीक आहे सांगतो मी तुम्हाला ठीक 8085 काय 8 बिट मायक्रोप्रोसेसर आहे देन त्याच्यामध्ये काय जनरल पर्पज रजिस्टर आहे स्पेशल पर्पज रजिस्टर त्याच्यामध्ये ॲक्युम्युलेटर आहे फ्लॅग रजिस्टर आहे त्याच्यामध्ये काय पुन्हा इंटरनल डेटा बस सगळं त्याच्यामध्ये पहिले आपण आर्किटेक्चर बघू आर्किटेक्चर मध्ये सगळं तुम्हाला समजून काय काय येतं ठीक आहे लास्ट वाला पार्ट आपला आर्किटेक्चर त्याच्यामध्ये सगळ्याबद्दल सांगतो मी तुम्हाला काय कसं होत आहे आणि कशाचं कोणतं काम आहे ठीक आहे पहिले बघू पीसी म्हणजे काय पीसी मध्ये स्टोर असते इंस्ट्रक्शनचा ऍड्रेस जो भी नेक्स्ट इंस्ट्रक्शन है उसका एड्रेस किसमें रहेगा पीसी में ठीक है बस एवढं लक्षात ठेवा पीसी म्हणजे काय नेक्स्ट इंस्ट्रक्शनचा ऍड्रेस आहे त्याच्यानंतर इन्क्रीमेंटल डिक्रीमेंट हळूहळू बघू काय आहे नेमकं ठीक आहे त्याच्यानंतर 2 मध्ये डिवाइड होत आहे 8085 मध्ये 16 ऍड्रेस बस आहे 8 डेटा बस आहे बट ऍड्रेस वॉज डिवाइडेड इनटू टू ऍड्रेस बफर अँड ऍड्रेस डेटा बफर ऍड्रेस डेटा बस काय करते
ऍड्रेस बस काय करते मी सांगितलं तुम्हाला, आयडेंटिफाय द लोकेशन. बट डेटा जेव्हा डेटा ट्रान्सफर व्हायची बारी येईल तेव्हा काय होईल, ऍड्रेस बस मधून येणार नाही, कोणत्या आपल्या ऍड्रेस डेटा बस मधून जेव्हा डेटा आहे. ठीक आहे, 40 पिनचं एक मायक्रोप्रोसेसर आहे, बट आपला सेमिनार मोठा होऊन जाईल त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला, पिन डायग्राम नाहीये. सो त्याच्यानंतर झालं ऍड्रेस डेटा बसने काय होईल, डेटा येईल. त्याच्यानंतर ही बसेस आहे तुमची, ही 8 बिट इंटरनल डेटा बस आहे. त्याच्यानंतर बघू BCDEHL. BCDEHL काय, जनरल पर्पज रजिस्टर आहे. रजिस्टर काय करते, स्टोअर द नंबर. आता जनरल पर्पज रजिस्टर BCDEHL म्हणजे काय बघा, एखादी ऑपरेशन असेल 2 + 3 = 5. तुम्ही इन्स्ट्रक्शन देताय इनपुट डिव्हाइसनी. पहिले काय होते, पहिला जो ऑपरंट आहे, पहिला ऑपरंट जो राहतो तो अॅक्युम्युलेटर मधून निघतो, ए रजिस्टर पासून. म्हणून काय, तो स्पेशल पर्पज रजिस्टर आहे, याच्यामध्ये बसलेला नाही, तो अलग बसलेला आहे, अॅक्युम्युलेटर मध्ये बसलेला रजिस्टर आहे. तो करते पहला ऑपरेंड ए से निकला, ये याद रखना. बाद में क्या है 3 जो सेकंड वाला ऑपरेंड होगा वो क्या, BCDEHL, इसमें से भी आ सकता है. ठीक है, तो ये ध्यान रखो, BCDEHL में से 3 सेकंड जो ऑपरेंड है वो आएगा. बाद में रिजल्ट जो 5 है वो अपना किसमें स्टोर रहेगा, एक्यूमुलेटर में. ठीक है, अभी देखो पीसी क्या है, नेक्स्ट इंस्ट्रक्शन का एड्रेस है, उसमें बाद में आता है डाटा, इंटरनल बस, एक्यूमुलेटर. समजला, एक्यूमुलेटर मध्ये काय असते, एखादी ऑपरेशन परफॉर्म करतो तो फर्स्ट ऑपरेंड कशामध्ये सेव्ह राहील, एक्यूमुलेटर मध्ये. सेकंड वाला ऑपरेंड काय भी आ सकता है, BCDEHL. ठीक है, सेकंड वाला जो आपला रिझल्ट आहे 5 तो कशामध्ये राहील, एक्यूमुलेटर. ठीक है, ALU म्हणजे सांगितलं अर्थमॅटिकल लॉजिकल ऑपरेशन, जे काय ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, एक्सॉर, नॉट, ते काय करते, ALU करते. त्याच्यानंतर टेम्पररी रजिस्टर. टेम्पररी रजिस्टर म्हणजे नावावरच लक्षात आहे, टेम्पररी डाटा होल्ड करते, एखादी नंबर आहे तो टेम्पररी होल्ड करते. ठीक आहे, त्याच्यानंतर टाइमिंग एंड कंट्रोल सर्किट है. टाइमिंग एंड कंट्रोल सर्किट क्या करते, ये खुद कुछ नहीं करता, दूसरों से काम करवाता है. मतलब क्या, रिलीज इलेक्ट्रॉनिक सिग्नल, सामने उनके पास तुला हे करायचं इंस्ट्रक्शन, डिकोडरला हे करायचं इंस्ट्रक्शन, रजिस्टरला काय करायचं, एक्यूमुलेटरला काय करायचं. ठीक आहे, एक इंस्ट्रक्शन लास्ट तुम्हाला एक इंस्ट्रक्शन फ्लो करून दाखवतो. त्याच्यानंतर झालं ऍड बी, हे आपलं एक इंस्ट्रक्शन आहे, ए कडे व्हॅल्यू आहे आपली 2, बी कडे व्हॅल्यू आहे आपली 3. एक इंस्ट्रक्शन फ्लो होत आहे. पहिले बघा, इंस्ट्रक्शन फ्लो होताना मेमोरी मधून पहिले इंस्ट्रक्शन कशामध्ये सेव्ह आहे, मेमोरी मध्ये. ऍड्रेस कोण देते, मी सांगितलं तुम्हाला, पीसी कंसिस्ट ऑफ नेक्स्ट इंस्ट्रक्शन, म्हणजे जो भी नेक्स्ट इंस्ट्रक्शन रहेगा उसका एड्रेस पीसी में रहेगा. उसके बाद में देखो जसा फेच झाला त्याच्यानंतर काय होईल, तो डेटा जो आहे तो मेमोरी मधून इकडे येईल आपल्या मायक्रोप्रोसेसर मध्ये. सो कशामध्ये, डेटा बस मध्ये. डेटा बस मधून ठेवायची बस पकडली, त्याच्यानंतर ही बस पकडल्यानंतर ठेवायची. आपलं इंस्ट्रक्शन येते, इंस्ट्रक्शन म्हणजे काय, इंस्ट्रक्शन रजिस्टर मध्ये जाईल. इंस्ट्रक्शन रजिस्टर काय करते, इंस्ट्रक्शन रजिस्टर मध्ये झाल्यावर काय होते, फेच, आपली फेच जी प्रोसेस आहे, हाऊ टू वर्क मायक्रोप्रोसेसर मध्ये सांगितलं तुम्हाला, फेच, डिकोड, एक्झिक्यूट, फेच प्रोसेस कंप्लीट होईल. त्याच्यानंतर जो आपला इंस्ट्रक्शन आहे तो इंस्ट्रक्शन डिकोडर मध्ये. इंस्ट्रक्शन डिकोडर मध्ये काय, 0 आणि 1 च्या फॉर्म मध्ये. डिकोडिंग काय होईल, डिकोडिंग म्हणजे काय होते, समजणे. 0 आणि 1 च्या फॉर्म मध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन काय आहे समजेल. त्याच्यानंतर जाईल टायमिंग अँड कंट्रोल सर्किट मध्ये. टायमिंग अँड कंट्रोल सर्किट काय करते, सांगते तुम्हाला काय काय करते. त्याच्यानंतर मग काय करा, अॅक्युमुलेटरला सांगा की तुला पहिली व्हॅल्यू रिलीज करायची, 102 व्हॅल्यू रिलीज केलं. त्याच्यानंतर काय, टायमिंग अँड कंट्रोल सर्किट एक सिग्नल इकडे पाठवतो, रजिस्टर सिलेक्ट, दुसरी व्हॅल्यू 2 + ठीक आहे, 3 व्हॅल्यू सिलेक्ट कर. त्याच्यामध्ये BCDEHL सेकंड आपण कशामधून पण येऊ शकतो. ठीक आहे, 3 वाला मग सिलेक्ट कर. त्याच्यानंतर असं झालं. ठीक आहे, त्याच्यामध्ये कसं जाईल, टेम्पररी रजिस्टर मध्ये जाईल. टेम्पररी रजिस्टर मध्ये काय होते, म्हणजे टेम्पररी स्टोअर होते. त्यानंतर 3 स्टोअर झाला, अॅक्युमुलेटर मध्ये 2 स्टोअर झाला. त्यानंतर दोन्ही ऑपरेंड येते कशामध्ये, ALU मध्ये. ALU मध्ये काय करते, ऑपरेशन परफॉर्म करते 2 + 3 आणि आउटपुट कशामध्ये भेटेल आपला, अॅक्युमुलेटर मध्ये. ठीक आहे, एक इन्स्ट्रक्शन फ्लो होते.